नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती जर त्या पतीच्या वहिनीसोबतच शरीर संबंध ठेवत असेल आणि त्यासाठी तिची जी सासू आहे म्हणजे त्याची जी आई आहे ती देखील तू निमूटपणे गपगार हे सगळं असंच सहन कर आणि जे सुरू आहे ते सुरू असू दे असं जर सांगत असेल तर त्या स्त्रीने काय करावं. एक अतिशय दुःखद अशी आणि काळजाला चटका लावून जाणारी घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर या भागात घडलेली. मे 2025 ची ही घटना असल्याचं समोर येत आहे. थोडीशी जुनी आहे, पण ही घटना आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर किंवा या सगळ्या गोष्टींची सायकोलॉजी क्रिमिनॉलॉजी जाणून घेतल्यानंतर असं लक्षात येतं की अनैतिक संबंधाचा शेवट हा किती वाईट असतो. तर घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधली. देविका सदाशिव सूर्यवंशी लग्नानंतरचं नाव आहे. देविका ही जालना जिल्ह्यातल्या एका गावात तिचं बालपण गेलेलं. लग्न झालं 8 मे 2021 रोजी. लग्न झालं आणि लग्नानंतर देविका ही वाळूज या ठिकाणी सदाशिव सूर्यवंशी याच्याशी लग्न करून आली. देखणी सुंदर मुलगी, छान सुशिक्षित सुशील मुलगी बायको मिळाली म्हणून देवीदास हा देखील आनंदी होता. ज्यास लग्न झालं, लग्न होऊन देविका ही आपल्या सासरी आली त्यावेळेस करिश्मा जी तिची जाऊ आहे तिने तिचं स्वागत केलं. देविका घरात आली. घरात आल्यानंतर तिचं स्वागत या घरामध्ये या करिश्माने केलं. आता करिश्माने स्वागत केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे झाल्यानंतर देविका आणि सदाशिव नवरा बायको होते. या दोघांमध्ये ते सगळं नातं आहे जे नवरा बायको मध्ये असतं आणि या नात्यामध्ये हळूहळू थोडासा दुरावा निर्माण व्हायला लागला. आता हा दुरावा का निर्माण होतोय आपल्या घरामध्ये, असं काय सुरू आहे की ज्याच्यामुळे आपला पती आपल्याकडे लक्ष देत नाही, या गोष्टीचा अभ्यास किंवा या गोष्टीची चौकशी देविकाने निश्चितच केली. आणि ही चौकशी करत असताना तिला काही गोष्टी ज्या या घटनेमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत त्या जाणवल्या. त्या अशा की तिची जी जाऊ आहे, मोठी जाऊ आहे, जिचं नाव करिश्मा आहे, ती करिश्मा जरा वेगळ्याच स्वभावाची आहे. आता ही करिश्मा ज्या पद्धतीच्या स्वभावाची आहे, तिचा स्वभाव जर जाणून घेतला तर त्यामध्ये ही सगळी गोष्ट पुढे उलगडत आहे. आता या देविकाचा जो नवरा आहे ज्याचं नाव सदाशिव आहे, हा सदाशिव आणि या करिश्माचे अनैतिक संबंध होते. हे अनैतिक संबंध लग्नाच्या पूर्वीपासून होते. आता ही जी करिश्मा आहे ही घरातली मोठी आहे, मोठी जाऊ आहे, मोठी सून आहे, पहिली सून आहे. घरात तिचं वर्चस्व होतं. तिच्या सासूला देखील तिने व्यवस्थित मोठे ठेवलेलं होतं, म्हणजेच या सदाशिवच्या आईला. आणि हे सगळं असताना ती घरातली करती असताना तिने या सदाशिव याला देखील आपल्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं आणि यांच्यामध्ये अनैतिक संबंध होता. देविका ही ज्या वेळेस येती जाती झाली किंवा काही वर्ष उलटली, हे प्रकार तिच्या लक्षात यायला लागले की हे प्रकार केवळ एवढ्यापुरतेच नाही, हे अतिशय गंभीर आहे. तिला रात्री तिचा पती तासाभरासाठी, अर्ध्या तासासाठी आपल्या पलंगावरून उठून दुसरीकडे कुठेतरी जातो याची जाणीव व्हायला लागली. ती लक्ष ठेवून राहायला लागली. आणि एके दिवशी तिचा पती देवीदास हा रात्री तिच्या जवळ झोपलेला असताना तो तिथून उठून गेला आणि तो गेला ते करिश्माच्या रूम मध्ये गेला
हे बाब देविकाला यावेळेस लक्षात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर देविका हिने आपला पती कुठे गेलाय हे जाणून घेण्यासाठी त्याचा मागोवा घेतला. तर तिच्या लक्षात आलं की आपला पती हा करिश्माच्या रूम मध्ये आहे. तिने डोकावून पाहिलं. आतलं चित्र तिला पायाखालची जमीन सरकवणार दिसलं. देविका जी याची मोठी भाऊजाई आहे, वहिनी आहे, आणि वहिनी ही आपल्या धर्मामध्ये मातेप्रमाणे असते, आईसारखी असते. आणि या वहिनी सोबत हा तिचा पती रात्री कार्यक्रमामध्ये व्यस्त होता. आणि हे सर्व सुरू असताना तिने ते सगळं पाहिलं, प्रचंड रडली. आपला नवरा हे काय करतोय हे फक्त जाणून घेऊनच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती शांतपणे तिच्या बिछाण्यावर निजून राहिली. सकाळी उठली, मात्र सकाळी आता तिचा पारा चढलेला होता. कारण गेली कित्येक वर्ष हा प्रकार सुरू होता, तिच्या लक्षात येत होता. आणि काल रात्री तिने सगळा प्रकार पाहिलेला होता. तो प्रकार तिने तिच्या सासूला सांगितला. त्यानंतर नवऱ्याला देखील जाब विचारला. आणि हे सगळं झाल्यानंतर घरातून खूप महत्वाचा आणि धक्कादायक प्रतिसाद तिला मिळाला. तो म्हणजे तिच्या सासूकडनं. तिची सासू तिला म्हणत असे की जे सुरू आहे ते सुरू असू दे, त्याच्यात नाक खुपसू नको. जे पहिले सारखं चालू आहे तसंच चालू राहिलं पाहिजे, असं तिच्या सासूने तिला सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मग मात्र ती हतबल झाली. तिला सुचेना काय करायचं ते. आणि 6 नोव्हेंबर रोजी तिने तिची जीवन यात्रा संपवून टाकली. या जगाचा निरोप घेतला. ही बाब ज्या वेळेस देविकाच्या आई वडिलांना कळाली, त्या दरम्यान देविकाच्या आई वडिलांना या गोष्टी माहिती झालेल्या होत्या की हा जो सदाशिव आहे आणि ही जी करिश्मा आहे यांच्यामध्ये काय सुरू असतं. त्या लेकीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि मग तिने तिची जीवन यात्रा संपवल्यानंतर देविकाच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. आणि अशा पद्धतीची फिर्याद ही वाळूज पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता सध्या सुरू आहे. पण अनैतिक संबंधांचा शेवट हा इतक्या क्रूर पद्धतीने होतो याचं हे उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.